नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मुलगीला पळून नेल्याचा राग, जावियावर पोलीस ठाण्यात हल्ला, मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी। मुलीला फूस लावून पळून नेल्याच्या रागातून तिच्या पतीवर वडिलांनी पोलीस ठाण्यातच कटरने हल्ला केला। मात्र मुलगी पतीला वाचवण्यासाठी आल्याने तिच्या हाताला आणि बोटाला गंभीर इजा झाली। येथील पोलीस ठाण्यात अंमलदारांसमोर हा जीवघेणा हल्ला झाला। या झटापटीत ठाणे अंमलदारही किरकोळ जखमी झाले आहेत। या घटनेने मोठी खळबळ उडाली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कांबळे यांनी आपली मुलगी प्रज्ञा बेपत्ता असल्याची फिर्याद येथील पोलिसांना दिली होती। सोमवारी सायंकाळी प्रज्ञा पती संकेत शिवगुंडा पाटील दोघे पोलीस ठाण्यात हजर झाल्याने पोलिसांनी आरोपी कांबळे यालाही बोलावून घेतलं। ठाणे अंमलदार राजेंद्र पवार दोघांचीही जबाब घेताना कांबळे व पाटील यांच्यात वादावादी झाली। यातून कांबळे यांनी मारहाण करत कटर काढून पाटील यांच्यावर हल्ला करत असताना प्रज्ञाने वडिलांना अडवलं। त्यामुळे कटर प्रज्ञेच्या हाताला आणि बोटाला लागून गंभीर इजा झाली। वाद मिटवण्यासाठी आलेल्या ठाणे अंमलदारालाही कटर लागून किरकोळ दुखापत झाली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करत आहेत। ठाणे अंमलदारासमोर हाणामारी सुरू होऊन रमेश कांबळे कटरने हल्ला करत असताना ठाणे अंमलदार राजेंद्र पवार धाडसाने संतापलेल्या आरोपी कांबळे याला पकडून कटर काढून घेतलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। यामध्ये ठाणे अंमलदार पवारही जखमी झाले असून त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे।